शेतकरी मित्रांनो नमस्कार. शेतकरी मित्रांनो, आज आपण भेंडीच्या प्लॉटमध्ये आहेत. भरपूर असा शेतकऱ्याला असा प्रश्न पडतो की भेंडीच्या प्लॉटमध्ये भेंडी येत नाही बुवा, आणि ती पण सुद्धा पहिली जी भेंडी आपण केली तर त्या भेंडीला फक्त कोयत्याच्या माध्यमातून छाटून टाकलं, म्हणजे काटून केली, सोंगणी केली त्याची बुडापासून, जमिनीच्या बुडापासून, आणि छाटणी केल्याच्यानंतर डायरेक्ट ही पट्टा पद्धत भेंडी आपण लावून दिली. भरपूर शेतकऱ्यांचा असा प्रश्न राहतो की भेंडीच्या शेतामध्ये पुन्हा भेंडी येत नाही बुवा. तर मित्रांनो, याच्या अगोदरसुद्धा आपण व्हिडिओ त्या ठिकाणी बनवला होता. तर आज तुम्हाला मी लाईव्ह दाखवतो की जे जुने जे धसं आहेत हे धसं तर तुम्ही बघत असाल तर मागच्या वर्षी याच्यामध्ये मक्का घेतली होती, म्हणजे या दिवसामध्येच, म्हणजे सप्टेंबर महिन्यामध्ये या मक्कीची लागवड केली होती. मक्कीची लागवड केल्या ना, ती मक्का फेब्रुवारीमध्ये निघली आणि फेब्रुवारीमध्ये आपण भेंडीची लागवड केली होती उन्हाळ्यामध्ये मागच्या वर्षी. तर आता ही जी खोडं आहेत, ही जी खोडं आहेत, ही खोडं मागच्या वर्षी फेब्रुवारीमध्ये ते भेंडीची लागवड केली होती त्या भेंडीची आहेत. आता हे पहा तुम्ही, ही परिपूर्ण कुजलेली आहे. त्याच्यानंतर हे बघा, हे परिपूर्ण कुजून गेले आहेत. हे काही फिट आहेत, हे खोड फिट आहेत. त्याच्यानंतर हे आहे तिथं, हे बघा, हिच्या अगोदरची भेंडीची खोडाचे जे अवशेष आहेत हे बघा, मुळ्या आता हे परिपूर्ण कुजून गेले, म्हणजे सळली ती. हे बघा, आता हे मोठं आहे, हे एवढं आहे. हे जे आम्ही अजून हे कुजलेलं नाही, नंतर हे पण कुजलेलं नाही. तर हे असं, त्याच्यानंतर हे पण येतं, असं. तर या पद्धतीनं SRT पद्धतीनं आपण शेती करण्याचा प्लॅन पण करतोय. तर याच्या अगोदरचं जे मागच्या वर्षीचं तुम्हाला जे धसं दाखवतो मी, जे धसं होतं, हे बघा, एक धस सापडलं. हे परिपूर्ण कुजून गेलेले. हे बघा, हे मक्कीच दशी पाहिजे. इथं पण इथं हे परिपूर्ण कुजलेलं आहे. हे बघा, इथं पण हे तर अशा पद्धतीने आपण SRT पद्धतीने शेती करू शकतो. हे बघा, ही दस आहे ती मागच्या वर्षी, ही परिपूर्ण आपलमध्येच कुजून गेली, म्हणजे सडून गेले. बघा, आता 1 वर्ष झाला त्याला. इथं पण आहे का, माझ्या पायाखाली येते. हे बघा, इथंच आहे मागच्या वर्षी. इथंच आहे मागच्या वर्षीचा. आता हे पूर्ण कुजलेलं आहेत. हे तर मित्रांनो, इथं पण दसी आहे. हे बघा, हे तसेच ते अजून जमिनीत हे असं. तर या अशा पद्धतीने आपण झिरो मशागत शेती त्या ठिकाणी SRT पद्धतीने करत असतो. तर मागच्या वर्षी सप्टेंबर महिन्यामध्ये आपण ह्या मक्काची लागवड केली. सप्टेंबर महिन्यामध्ये मक्काची लागवड करत असताना पुन्हा फेब्रुवारीमध्ये कोणत्याच प्रकारची मशागत न करता आपण भेंडीची लागवड केली. आणि भेंडीची लागवड करत असताना फेब्रुवारी बसून तर ऑगस्ट लोक आपण भेंडी त्या ठिकाणी चालू होती. नंतर ऑगस्टमध्ये भेंडी संपली. त्याच्यानंतर डबल सप्टेंबर महिन्यामध्ये हे भेंडीची आता लागवड केली आहेत. तर याच्यामध्ये कोणत्याच प्रकारचं वखर आणलं नाही, काही आणलं नाही. फक्त मधात लागवड केल्याच्यानंतर मधात एकदा दोनदा भेंडी कोळपलेली आहेत. तर मित्रांनो, सांगायचं उद्देश म्हणजे असं की झिरो मशागत शेती ही करू शकतो.
फक्त पीक नियोजनाच्या माध्यमातून आपण करू शकतो. म्हणजे पीक नियोजन जे असतं, जे ठरवलं असतं, तर त्या हिशोबानं आपण करू शकतो. तर अगदी सोपं आहेत. आपल्याला म्हणजे जमिनीचा जो सेंद्रिय कर्ब आहेत हा सुद्धा वाढू शकतो आणि आपल्याला जे वेळ आणि श्रम आहेत ही श्रमसुद्धा आपली वेळसुद्धा बचत राहू शकतो आणि आपला मेहनतसुद्धा त्या ठिकाणी वाया जात नाही. तर मित्रांनो, या पद्धतीने आजचा हा व्हिडिओ होता. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व इतर शेतकऱ्यांना सुद्धा शेअर करा.